नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन पेपर पॅटर्न कसं कट करायचं ते बघणार आहोत। तर चला ब्लाऊजवरून मापे काढायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे। मी हे ब्लाऊज फुल बाहीचं घेतलेलं आहे, म्हणजेच लांब बाहीचं घेतलेलं आहे। आता आपण याच्यावरून मापे काढूयात। तर चला मापे कशी काढायची ते बघूयात। या प्रकारे आपल्याला ब्लाऊजची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेणार आहोत। मी इथे या पद्धतीने एक ब्लाऊज घेतलेला आहे। आता आपण जी शोल्डरची शिलाई असते ते शिलाईपासून ते खाली कमरेच्या भागापर्यंत उंची मोजून घेणार आहोत। बघू शकता या पद्धतीने आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। ब्लाऊजची उंची 14 आहे, म्हणजेच तयार ब्लाऊजची उंची आपली 14 इंच आहे। तर आपल्याला उंचीमध्ये 1 इंच कट करताना वाढून घ्यायचं असते, म्हणजेच आपण जेव्हा पेपर पॅटर्न कट करू तेव्हा आपल्याला 1 इंच उंचीमध्ये वाढून घ्यायचं। तयार ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस आपल्याला त्यात 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे उंची पूर्ण उंची आपली 15 इंच येणार आहे। आपण पेपर पॅटर्न कट करताना उंचीत 1 इंच वाढवून घेत असतो। इथे आपण ब्लाऊजची पूर्ण उंची मोजून घेतलेली आहे। आता आपण गळा मोजून घेऊयात। मी इथे पाठीमागचा गळा मोजून घेत आहे। या पद्धतीने आपल्याला एक स्केल ठेवायची आहे आणि जिथून आपण शोल्डर पासून शिलाई घेतलेली आहे तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथे गळा बघू शकता तुम्ही, 10 इंचाचा आपला गळा आलेला आहे पाठीमागचा। त्यात आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढून घ्यायचं असतं। जिथून आपण पूर्ण उंची वरच्या साईडने मोजून घेत असतो तिथूनच आपल्याला गळा मोजून घ्यायचा असतो, म्हणजे जी शोल्डरची टीप असते तिथून आपण हा गळा मोजून घेत असतो। गळ्याच्या उंचीतही आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। इथे आपण मागचा गळा मोजलेला आहे। मागचा गळा आहे 10 इंच, त्यात आपण अर्धा इंच प्लस करत आहोत, म्हणजे 10.5चा आपल्याला गळा घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा हा आपला 10.5 इंचाचा आहे। पुढच्या गळ्यात आणि पाठीमागच्या गळ्यात आपल्याला अर्धा इंचही वाढून घ्यायचं असतं। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला टेप ठेवायचा आहे। जिथे आपली टीप येते तिथे आपण टेप ठेवत आहोत आणि या पद्धतीने स्केल ठेवून आपण मुंडा मोजून घेत आहोत। इथे जो मुंडा आहे माझा तयार ब्लाऊजचा 5.5 इंच आहे। तयार ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यायचं असतं। बघू शकतात या पद्धतीने आपला मुंडा 5.5 इंच आलेला आहे। त्यात आपण अर्धा इंच वाढून 6 इंचाचा मुंडा घेणार आहोत। जे शोल्डरला आपण टीप टाकतो वरच्या साईडला तिथे अर्धा इंच हे शिलाई मार्जिन मध्ये चाललं जातं। तयार ब्लाऊजचा तुमचा मुंडा जर 6 इंच असेल तर आपल्याला अर्धा इंच त्यात वाढून 6.5 इंचाचा घ्यायचा असतो। पण माझा तयार ब्लाऊजचा इथं मुंडा आहे 5.5 इंच, मी इथे 6 इंच मुंडा घेणार आहे। आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात। या टीप पासून आपल्याला दंडघेर पर्यंत ही बाहीची उंची मोजून घ्यायची आहे। बाहीची उंची आहे 11 इंच। इथे मी जी बाहीची उंची मोजून घेतलेली आहे ती 11 इंचची आहे। बाहीची उंची आहे आपली 11 इंच, त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात। आपण जी अस्तरची बाही कट करतो त्यात आपल्याला अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। इथे ब्लाऊजच्या बाहीची उंची आहे माझी 11 इंच, त्यात आपण अर्धा इंच ऍड करणार आहोत। तर पूर्ण उंची आपल्याला ब्लाऊजची बाहीची 11.5 इंच घ्यायची आहे। मी ही तयार ब्लाऊजची उंची मोजून घेत आहे। आपलं 1/2 इंच खालच्या साईडला दंडघेरमध्ये टीपमध्ये जातं आणि वरच्या साईडला 1/2 इंच जातं। आता आपण दंडघेर मोजून घेऊयात। बाहीचा दंडघेर आहे 5.5 इंच। बघू शकता 5.5 इंच हा बाहीचा दंडघेर आहे। तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊज वरून काढून घेऊ शकतात, म्हणजे ब्लाऊजच्या बाहीवरून तुम्ही दंडघेर हा काढून घेऊ शकता। इथे माझ्या ब्लाऊजचा जो दंडघेर मी मोजून घेतलेला आहे तो 5.5 इंच आहे। आपण 5.5 मध्ये 1.5 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेणार आहोत।
बघू शकता इथे 5.5 इंच प्लस आपण 1.5 इंच घेतलेला आहे। आता आपण 6.25 इंच हा दंडघेर घेणार आहोत। 1.5 इंच आपल्याला दंडघेर मध्ये ही शिलाई मार्जिन साठी वाढवून घ्यायचं असतं। आता आपण घडी मोजून घेऊयात, म्हणजे छाती। आपल्याला तयार ब्लाउजची घडी मोजून घ्यायची आहे। तयार ब्लाउजची घडी मोजताना आपल्याला हुकच्या साइडने घडी मोजून घ्यायची असते। व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने हुक लावून घ्यायचे आहेत आणि हुकच्या साइडने आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे। या पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि घडी मोजून घ्यायची आहे। इथे तयार ब्लाउजची जी घडी आहे ती 9.5 इंचाची आहे। इथे तयार ब्लाउजची घडी आहे ती 9.5 इंचाची आहे। 9.5 इंचाची घडी म्हणजेच जो छातीचा भाग आहे तो 38 इंच आहे। इथे मी 38 इंच कटोरी ब्लाउजची घडी मोजून घेतलेली आहे। इथे 9.5 इंच आपण जी घडी मोजून घेतलेली आहे त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं असतं। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेते, तुम्ही 2 इंच किंवा 1.25 इंच देखील वाढवून घेऊ शकतात। 9.5 प्लस 1.5 असं आपलं 11 इंचची आपण घडी घेणार आहोत। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला ब्लाउज ठेवायचा आहे आणि शोल्डर मोजून घ्यायचा आहे। मी इथे शोल्डर 11 इंच घेतलेला आहे। बघू शकता तयार ब्लाउजचं जे शोल्डर आहे ते 11 इंच आहे। आता आपण इथे शोल्डर 11च्या निम्म लिहून घेऊयात, म्हणजे 5.5 इंच। इथे आपण ब्लाउजची उंची, छाती, शोल्डर, मुंडा, मागचा गळा, बाहीची उंची, बाहीचा दंडघेर, आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। इथे आपण जे ब्लाउजचं मेजरमेंट घेतलेलं आहे ते व्यवस्थित मोजून झालेलं आहे। कुठे कुठे किती इंच वाढवायचे असतात तेही मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे। पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस त्यात आपल्याला 1 इंच वाढून 15 इंच उंची घ्यायची आहे। उंचीत आपल्याला नेहमी 1 इंच ही वाढून घ्यायचं असतं। छाती म्हणजेच घडी, ब्लाउजची घडी आहे 9.5 इंच, त्यात आपल्याला 1.5 इंच ही शिलाई मार्जिन साठी वाढवून घ्यायचं असतं। मी इथे 1.5 इंच वाढवून घेते, तुम्ही 1.25 ते 2 इंच देखील वाढवून घेऊ शकता। 9.5 मध्ये आपण 1.5 ऍड केल्याने आपली जी ब्लाउजची घडी आहे ती 11 इंच येणार आहे। शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच टाकून 6 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे। मागच्या गळ्याची उंची आहे 10 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। आपण अर्धा इंच प्लस का करतो, हे शोल्डर मध्ये शिलाईमध्ये जातं म्हणून आपल्याला अर्धा इंच यामध्ये प्लस करायचं असतं। म्हणजेच आपण मागच्या गळ्याची उंची 10.5 घेणार आहोत। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। पुढचा गळा कसा मोजायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। या पद्धतीने आपल्याला ब्लाउज ठेवायचा आहे। ह्या टिप पासून आपण हा गळा मोजून घेणार आहोत। मी इथे अशा प्रकारे टेप ठेवलेला आहे। आता आपण स्केल ठेवून घेऊयात। या पद्धतीने आपण जो गळा मोजून घेतो तो अगदी परफेक्ट येतो। बघू शकता तुम्ही, आपला जो गळा आहे तयार ब्लाउजचा तो 6.5 इंचाचा आहे। तयार ब्लाउजच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच उंचीत वाढवून घ्यायचं असतं। इथे शोल्डर मध्ये जातं, अर्धा इंच आपण जे वाढवून घेतो ते शोल्डरच्या फिटिंग मध्ये जातं, म्हणून आपल्याला गळा उंचीमध्ये अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं। तुमचा जर गळा 6 इंचाचा असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून 6.5 इंचाचा घेऊ शकता। आपल्या तयार ब्लाउजचा गळा आहे 6.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच टाकून 7 इंचाचा आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून माप काढून गळ्याची उंची, गळ्याची रुंदी, मागच्या गळ्याची उंची हे घेऊ शकता। इथे आपला गळा 6.5 इंचाचा लिहून घेतला आहे, त्यात आपण अर्धा इंच ऍड करणार आहोत, म्हणजे आपली गळ्याची उंची झाली 7 इंच। आता आपण बाहीची उंची बघूयात। बाहीची उंची आहे 11 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी वाढवून घ्यायचं असतं, म्हणजेच आपल्याला बाहीची उंची ही 11.5 इंच घ्यायची असते। ज्या वेळेला आपण पेपर पॅटर्न करतो त्यावेळेला आपल्याला ही माप वाढवून घ्यायची असतात। मी जी बाहीची उंची मोजून घेतलेली आहे ती 11 इंच आलेली आहे। तुम्ही बाहीचे उंचीचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकतात।
बाहीचा दंडघेर आहे 5.25 इंच, त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचा आहे. म्हणजेच आपला दंडघेर येणार आहे 6.25 इंच. तुम्ही दंडघेरचं माप तुमच्या ब्लाऊजच्या बाहीवरून काढून घेऊ शकता. आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूयात. इथे मी एक पेपर घेतलेला आहे. मी व्हाईट पेपर यूज करत आहे. तुम्ही व्हाईट पेपर ऐवजी न्यूजपेपर किंवा कॅनव्हास देखील यूज करू शकतात. सर्वात आधी आपण ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहोत, म्हणजेच उंची काढून घेणार आहोत. जे ब्लाऊजची आपण उंची घेतलेली आहे ती 14 इंचाची आहे. तयार ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं. माझ्या इथं ब्लाऊजची उंची 14 इंच आहे, म्हणून मी 1 इंच वाढून 15 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. तुम्ही उंचीचं प्रमाण तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकता. आता आपण लाईन मारून घेऊयात. दोघंही साईडला मी 15-15 इंचवरती टिक करून घेतलेला आहे. सर्वात आधी आपण हा पाठीमागचा भाग कट करत आहोत. मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. आपण ज्या ब्लाऊजच्या उंचीचं माप घेतलं ते ब्लाऊजची उंची होती 14 इंच. त्यात आपण 1 इंच वाढून 15 इंचवरती टिक करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कागद होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण शोल्डर मोजून घेऊयात. शोल्डर आहे 5.5 इंच. इथे आपल्याला 5.5 इंचवरती टिक करायचं आहे. मी इथे शोल्डरला 5.5 इंचवरती टिक करून घेत आहे. 38 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण शोल्डर 5.5 इंच घेत आहोत. 2.5 इंच गडारुंदी. गडारुंदीस तुम्ही 2.25 इंच ते 2.5 इंच हे घेऊ शकता. तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 2.25 इंच ही गडारुंदी घेऊ शकतात. आता आपण मागचा गडा मोजून घेऊयात. मागचा गडा आहे 10 इंचाचा. त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं. म्हणजे जे आपण शोल्डरला फिटिंग करतो ते अर्धा इंच शिलाईमध्ये जातं, म्हणून आपल्याला गळ्याच्या उंचीत अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. मी ते 10.5 इंचवरती टिक केलेलं आहे. 2.5 इंच गडारुंदी. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथं आपण सर्वात आधी 5.5 इंचवरती एकदा टिक करून घेऊया. आपल्याला आता मुंडा मोजून घ्यायचा आहे. मुंडा आहे 6 इंचाचा. आपण जे तयार ब्लाऊजवरून मुंडा घेतलेला आहे तो 5.5 इंचाचा होता. त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आपण जे शिवलेल्या ब्लाऊजवरून हा मुंडा मोजून घेतो त्यात आपल्याला अर्धा इंच मुंड्यामध्ये वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण या पद्धतीने लाईन मारून घेऊयात. मी इथे गड्याला या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण मुंड्यालाही लाईन मारून घेऊया. मी इथे मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण 1/2 इंच गळ्याच्या साईडला थोडा उतार करून घेऊयात. बऱ्याच जणांचा शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो. अशा पद्धतीने 1/2 इंच कमी घेतल्यामुळे आपलं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे गळा खाली उतरत नाही किंवा शोल्डर आपण म्हणतो मागच्या साईडला जातं, पुढच्या साईडला येतं. तो प्रॉब्लेम हे अशा पद्धतीने घेतल्यामुळे कमी होऊन जातं. आता आपण घडी मोजून घेऊयात. आपण जे ब्लाऊजची घडी तयार ब्लाऊजची घडी मोजून घेतलेली आहे ती 9.5 इंच आहे. 9.5 इंचमध्ये आपल्याला 1.5 इंच हे मार्जिन घ्यायचं आहे. मी ते शिलाई मार्जिन 1.5 इंच घेत आहे. तुम्ही 2 इंचही घेऊ शकता किंवा 1.25 इंचही घेऊ शकता. मी इथे 38 साईजचं ब्लाऊज शिवत आहे. 38 साईजच्या ब्लाऊजची जी घडी आहे ती 9.5 इंच आहे. त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात. इथेही आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. हे 1/2 इंच आपण बऱ्याच जणांचा जो आर्महोल असतो तिथं चुन्या पडतात, त्यासाठी हे आपल्याला 1/2 इंच या पद्धतीने घेऊन लाईन मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 1/2 इंच घेतल्यामुळे जे आपल्या आर्महोलला चुन्या पडतात त्या चुन्या पडत नाही. आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊयात. कमरेचा भाग आहे 28 इंच. 28चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 28चा चौथा भाग आहे 7 इंच. 7 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे. 1.5 इंच हे शिलाई मार्जिन.
अर्धा इंच हे मागच्या टक्ससाठी वाढवायचं असतं। मी इथे 28 इंचाचं कमर घेतलेलं आहे। कमरेचं मापही तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकता। हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ते मागच्या टक्ससाठी वाढवून घेतलेलं आहे आणि हे जे 1.5 इंच वाढवलं आहे ते आपण वरच्या साईडला 1.5 इंच वाढवलंय म्हणून खालच्या साईडला हे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। म्हणजेच आपण मुंड्याच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि तुम्ही मुंड्याच्या साईडला 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर आपल्याला 2 इंच कमरेच्या साईडलाही शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता आपण इथे 1 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे आपल्याला अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। इथून मी अर्धा इंच वरती टिक करून घेतलेला आहे। परत आपण जे टिक करून घेतलं तिथून अर्धा इंच वरती पुढच्या साईडला टिक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। आपल्याला मुंड्याला आकार देताना जास्त डीप आकार घ्यायचा नसतो, हलका गोल असा आकार घ्यायचा असतो। या पद्धतीने मी दोघही आकार मुंड्याला दिलेले आहेत। आता आपण 1/2 इंच या साईडला टिक करून घेऊयात। हे 1/2 इंच आपण बऱ्याच जणांच्या काखेमध्ये टाईट होतं ब्लाऊज त्यासाठी हे यूज करू शकतात। ज्याचं ब्लाऊज काखेमध्ये टाईट होतं त्यांनी या पद्धतीने कट करून घेऊ शकता। 1/2 इंच आपल्याला या पद्धतीने टिक करून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आपण 1/2 इंच वरती आकार देऊन घेतलेला आहे। दोघही आकार आपण 1/2 इंच वरती देऊन घेतलेले आहेत। ज्यांना काखेमध्ये ब्लाऊज टाईट होत असेल त्यांनीच याप्रमाणे टिक करून कट करायचं आहे। इथेही आपण 1/2 इंच घेतलेला आहे। ते बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडत असतात म्हणून आपण 1/2 इंच हे टिक करून घेत असतो। आता आपण मागचा टक्सचा पॉइंट काढून घेऊयात। इथे मी 4.5 इंच वरती मागचा टक्स घेत आहे। 1/2 इंच या साईडने 1/2 इंच त्या साईडने असा आपला अर्धा इंचचा हा टक्स असतो म्हणून आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं असतं। 4.5 इंच टक्स उंची। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी त्याआधी सरळ लाईन मारून घेत आहे, नंतर आपल्याला इथे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। पाठीमागचा जो टक्स असतो तो अर्धा इंचचा असतो म्हणून आपण कमरेमध्ये अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवून घेत असतो। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। मी इथे गोल गळा कट करत आहे। तुम्ही डिझाईनचा गळा कट करत असाल तर तुम्ही डिझाईनचा आकार देऊन घेऊ शकतात। मी तुम्हाला डीप गळा कसा घ्यायचा तेही दाखवते। 1/2 इंच आपल्याला या साईडने वाढवून घ्यायचा आहे। आता आपण जिथे 1/2 इंच वाढवून घेतलं तिथे लाईन मारून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण सेम पद्धतीने 1 इंच वरती टिक करून घेणार आहोत आणि गोल आकार देऊन घेणार आहोत। मी तुम्हाला डीप गळा कसा घ्यायचा तेही यामध्ये दाखवत आहे। हा आहे आपला डीप गळा आणि हा दुसरा जो आहे तो आपला छोटा गळा आहे। इथून मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। तुम्ही जर डीप गळा घेत असाल तर आपल्याला टक्सची जी रुंदी आहे ती 4.5 ते 5 इंच घ्यायची आहे। मी इथे सिंपल गोलगळा कट करत आहे म्हणून 4.5 इंचची टक्सची रुंदी घेतलेली आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी इथे सिंपल गोलगळा कट करत आहे, डीप नाही कट करत आहे। तुम्ही डीप गळा देखील कट करून घेऊ शकता। आता आपण मुंड्याचा आकार कट करून घेऊयात। जो बाहेरचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला। जो आतला आहे तो आपला पुढच्या भागाचा येतो। मी इथे मुंड्याचा आकारही कट करून घेत आहे। आता आपण साईडचा एक्स्ट्राचा पेपर कट करून घेऊया। मी इथे जो साईडचा आकार आहे तो कट करून घेतलेला आहे। आता आपण गळ्याच्या साईडला जे 1/2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे ते कट करून घेऊयात। इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे। हे आपण 1/2 इंच ज्यांचं शोल्डर गळतं खाली त्यासाठी टिक करून कट करून घेतलेला आहे।
ज्यांना शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनीच या पद्धतीने कट करायचं आहे। इथे आपला 38 साईजचा पाठीमागचा भाग कट झालेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। इथे मी सेम पद्धतीने एक व्हाईट पेपर घेतलेला आहे। आता आपण ह्या पेपरवरती जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवून घेऊयात। मी इथे पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे। या पद्धतीने मी इथे पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे। आता आपण टिक करून घेऊयात। मी इथे आधी मुंडा टिक करून घेत आहे। आता आपण गळ्याची रुंदी टिक करून घेऊयात। मी इथे गळ्याची रुंदी टिक करून घेतलेली आहे। जे 1/2 इंच आपण गळ्याच्या साईडला उतार घेतलेला आहे त्यालाही लाईन मारून घेऊयात। इथे मी या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण उंचीच्या साईडलाही लाईन मारून घेऊयात। इथे मी उंचीच्या साईडला लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण जो हा पाठीमागचा भाग वरती ठेवलेला आहे तो काढून घेऊयात। आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेणार आहोत। पुढच्या भागाच्या उंचीमध्ये आपल्याला मागच्या भागापेक्षा अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। मागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागाच्या उंचीमध्ये अर्धा इंच हे वाढवायचं असतं। ते अर्धा इंच का वाढवायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता आपण टिक करून घेऊयात। इथे मी जे अर्धा इंच वाढवून घेतलं तिथे टिक करून घेतलेली आहे। जो एक्स्ट्राचा पेपर आहे आपण तो कट करून घेऊया। जे अर्धा इंच वाढवलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि दाखवणारही आपण का वाढवलं आहे ते। आता आपण पुढचा गळा मोजून घेऊयात। पुढच्या गळ्याची उंची आहे 6.5 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। आपण पाठीमागच्या गळ्याच्या उंचीतही अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि पुढच्या गळ्याच्या उंचीतही आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। बघू शकतात 5.5 इंच अगदी परफेक्ट आलेला आहे। इथेही आपल्याला 5.5 इंच वरती टिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित येतो। मुंड्याची उंचीही मोजून घेऊया आपण। इथे 6 इंच आपली मुंडा घेतलेला आहे आपण, तोही आपल्याला मोजून घ्यायचा आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। इथेही आपण या पद्धतीने लाईन मारून घेऊयात। इथे आपण मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे। आता 1/2 इंच आपण या साईडने टिक करून घेऊयात आणि क्रॉस लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला 1/2 इंच टिक करून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। हे 1/2 इंच ज्यांचा आर्महोलला चुन्या पडत असतील त्यांनीच घ्यायचं आहे। इथून आपल्याला अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। इथून 1 इंच। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। हे 1/2 इंच आपण या साईडला का घेतलेला आहे तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्यांच्या आर्महोलला चुन्या पडत असतील त्यांनीच हे 1/2 इंच या साईडला घेऊन टिक करून घ्यायचं आहे। आता आपण पुढच्या गळ्यालाही आकार देऊन घेऊयात। मी ते पुढच्या गळ्यालाही गोल आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी मोजून घेऊया।
मी ते क्रॉस पट्टी मोजून घेत आहे। क्रॉस पट्टी मी 3.5 इंचाची घेत आहे। मी इथे 3.5 इंच वरती टिक करून घेत आहे। या साईडला आपल्याला 3 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। अगदी मधोमध 3 इंच। आता आपण आकार देऊन घेऊयात। मी ते क्रॉस पट्टीला हातानेच आकार देऊन घेत असते। बघू शकता या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीला हाताने आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही स्केलने देखील आकार देऊन घेऊ शकता। आता आपण जिथे आकार देऊन घेतला ते मोजून घेऊयात। बघू शकता ते आहे 10 इंच आणि वरती एक लाईन आहे, म्हणजे 10.25 इंच ही नाही, 10.25 इंचाला कमी आहे। या पद्धतीने आपल्याला 10.25चा निम्म करून घ्यायचा आहे। मी ज्या पद्धतीने टेप ठेवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला 10.25चे निम्म करायचं आहे। 5 इंच आणि वरती एक लाईन आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपण टिक करून घेतलेला आहे। अगदी मधोमध टिक करायचं आहे आपल्याला। या पद्धतीने आपण अगदी मधोमध काढून घेऊ शकतो। आता आपण इथून 2 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। इथे मी 2 इंच वरती टिक केलेला आहे। आता आपण गळ्याला जे 1 इंच वरती टिक केलेलं होतं तिथून आपण आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला डार्कही करून दाखवते। इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपली क्रॉस पट्टी, कटोरी आणि मुंड्याला आकार देऊन झालेला आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करूयात। आता आपण जो साईडचा पेपर आहे एक्स्ट्राचा तोही कट करून घेऊया। मुंडा, आपल्याला मुंड्याला जो आतला आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे। बाहेरचा आकार हा पाठीमागच्या साईडचा आहे आणि आतला आकार हा पुढच्या साईडचा असतो। पाठीमागचा भाग आपला कट झालेला आहे, आपण पुढचा भाग कट करत आहोत, म्हणून जो आतला आकार आहे आपल्याला तो कट करायचा आहे। इथे आपण मुंड्याचा आतला आकार कट केलेला आहे। आता आपण गळ्याच्या साईडला जे 1/2 इंच उतार घेतलेला आहे, म्हणजे कमी करून घेतलेला आहे, ते कट करून घ्यायचं आहे। तेही आपलं कट झालेलं आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। इथे मी पुढचा गळा देखील कट करून घेतलेला आहे। आता आपण कटोरी कट करून घेऊया। इथे आपली कटोरी देखील कट झालेली आहे। इथे आपली कटोरी, क्रॉस पट्टी आणि मुंडा कट झालेला आहे। जे आपण अर्धा इंच पुढच्या भागात वाढवून घेतलेलं आहे ते आपलं शिलाईमध्ये जातं। ते कुठं जातं तेही दाखवते। कटोरी लावल्यानंतर जी आपण इथे क्रॉस पट्टी लावतो त्याच्यामध्ये अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं, म्हणून आपण अर्धा इंच पुढच्या भागात एक्स्ट्रा घेतलेलं असतं, म्हणजेच वाढवून घेतलेलं असतं। इथे आपली कटोरी, मुंडा आणि क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। आता आपण ही कटोरी वाढवून घेणार आहोत, म्हणजेच या कटोरीमध्ये काही भाग आपल्याला वाढवून घ्यायचा असतो। या पद्धतीने मी एका व्हाईट पेपरवरती जी कटोरी कट करून घेतलेली आहे छोटी ती ठेवलेली आहे। आता आपण टिक करून घेऊयात। सेम मापाने आपल्याला आधी कटोरी टिक करून घ्यायची असते। या पद्धतीने मी ते कटोरी टिक करून घेत आहे। कटोरी वाढवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने आपण कटोरी वाढवली तर आपली कटोरी व्यवस्थित बसते। आता आपण जी वरची कटोरी आहे ती साईडला ठेवून देऊयात आणि ह्या कटोरीमध्ये वाढवून घेणार आहोत। आता आपण इथे 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। बघू शकतात अगदी परफेक्ट असं 1.5 इंच इथे आलेलं आहे। 1.5 इंच वरती मी पॉइंट केलेला आहे। या साईडने 1 इंच, पुढच्या साईडने आपल्याला 1.5 इंच, जो राऊंड आहे त्या साईडने आपल्याला 1 इंच, वरच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। गड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच। आता आपण गळा वाढवून घेऊयात।
इथे मी गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथेही आपण जे 1.5 इंचवरती टिक केलेलं आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने लाईन मारायची आहे. 1 इंच जिथं वाढवलंय तिथं. आता आपण जे अर्धा इंच आणि 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे तिथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. जे आपण अर्धा इंच आणि 1.5 इंच घेतलेलं होतं तिथं लाईन मारलेली आहे आणि जे 1.5 इंचवरती आपण पॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला थोडी थोडी कटोरी वाढवत 1 इंचापर्यंत जायचं आहे. जिथे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं तिथपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने आकार द्यायचा आहे. आपल्याला आकार देताना वरच्या साईडला 1.5 इंच सोडूनच आकार द्यायचा असतो. बघू शकता मी कशा पद्धतीने आकार देत आहे. जिथं आपण 1.5 इंचवरती टिक केलेलं होतं तिथून खाली आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचा असतो. 1.5 इंचापासून आपण खाली आकार दिलेला आहे. आता आपण याचा निम्मा काढून घेऊयात. आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. मी ते टेपने मोजून घेत आहे. 8.25 इंच आपलं हे मेजरमेंट आलेलं आहे. म्हणजे कटोरी आपली इथं 8.25 इंच आलेली आहे. आता आपण हा टेप या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत. अगदी मधोमध अशा पद्धतीने आपला हा पॉइंट तयार होतो. या पद्धतीने आपण फोल्ड करून घेतल्यामुळे आपला जो पॉइंट आहे अगदी मधोमध येतो. बघू शकता 4 इंच आणि 1 लाईन वरती आलेली आहे. इथे मी मधोमध टिक करून घेतलेली आहे. आता आपण इथून खालच्या साईडला 2 इंच वरती डॉट करून घेऊयात, म्हणजेच पॉइंट करून घेऊयात. इथून 2 इंच घेतलेला आहे आपण. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. मी इथे या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेत आहे. इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने कटोरी वाढवून तयार झालेली आहे. ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला कुठं किती इंच वाढवलं ते सांगते. इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे. इथून 1 इंच वाढवलेला आहे. इथून आपण 1.5 इंच घेतलेला आहे आणि तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. 1.5 इंचापासून खाली आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो. आणि इथे आपण टेप ठेवून मोजून हा मधला पॉइंट काढून घेतलेला आहे. आपल्याला ही खालची जी लाईन आहे ती मोजून मधला पॉइंट काढून टिक करून घ्यायचा असतो. आणि तिथून खाली आपल्याला 2 इंच वरती पॉइंट ठेवायचा असतो. आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉस लाईन मारून घ्यायच्या असतात. इथे आपली अगदी सोप्या पद्धतीने कटोरी टिक झालेली आहे. आता आपण कटोरीला कट करून घेऊयात. ही कटोरी आपली 38 इंचाची आहे. मी याआधी 28, 30, 32, 34, 36, 40 कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. मी याआधी सर्व साईजच्या बाह्या कट केलेल्या आहेत आणि त्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या पद्धतीने आपण इथे कटोरी कट केलेली आहे. आता आपण त्यावरती मुंडा ठेवून बघणार आहोत. म्हणजे जो मुंड्याचा भाग आहे तो ठेवून बघणार आहोत. इथे मी या पद्धतीने ठेवून बघितलेला आहे. बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली कटोरी आहे. कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. आपण आता ही क्रॉस पट्टी ठेवून बघूयात. मी ते क्रॉस पट्टी ठेवण्याआधी तुम्हाला टक्सचा जो पॉइंट आहे तो करून दाखवते. इथे आपल्याला या पद्धतीने अशी घडी करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. मी इथे जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण 1.5 इंच फोल्ड करून घेणार आहोत. मी इथे टक्सची रुंदी ही 1.5 इंच घेत असते. बघू शकता मी इथे 1.5 इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे. मी तुम्हाला मोजूनही दाखवते. बघू शकता तुम्ही 1.5 इंच आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला 2.5 ते 2.25 इंच ही टक्सची उंची घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मी ते 2.25 इंच घेतलेला आहे. तुम्ही 2.5 इंच ही घेऊ शकतात किंवा 2.25 इंच ही घेऊ शकतात. 2.5 ते 2.25 इंच उंचीचा आपला टक्स खूप छान येतो.
आणि कटोरी ही खूप छान बसते। मी तुम्हाला आता कटोरी दाखवते, बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपली कटोरी। आता आपण जो मुंड्याचा भाग आहे तोही ठेवून बघूयात। इथे मी मुंड्याचा भाग देखील ठेवून दाखवला आहे। आता आपण क्रॉस पट्टी ठेवून बघूयात। इथे आपण क्रॉस पट्टी देखील ठेवून बघितलेली आहे आणि जे अर्धा इंच आपण हे वाढवून घेतलेलं आहे ते आपण इथे क्रॉस पट्टी लावू तेव्हा अर्धा इंच हे शिलाईमध्ये जातं, म्हणून आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे आपलं 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे। आता आपण बाही कट करूयात। बाही ही आपण खूप सोप्या पद्धतीने कट करणार आहोत। बाही कट करण्यासाठी मी इथे आधी पाठीमागचा जो भाग कट करून घेतलेला होता आपण तो घेतलेला आहे। आता आपण त्याला वरच्या साईडने अर्धा इंच वरती टिक करून घेणार आहोत। इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडने टिक करून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा इंच वरच्या साईडने टिक करून घेतलेला आहे, हे आपलं शिलाईमध्ये जातं। आता आपण अर्धा इंच जिथे टिक करून घेतलेला आहे तिथून आपल्याला हा जो गोल राऊंड आहे तो मोजून घ्यायचा आहे। मी ज्या पद्धतीने हा गोल राऊंड मोजत आहे ह्याच पद्धतीने आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा असतो। इथे आपला गोल राऊंड आलेला आहे 10 इंच आणि एक लाईन वरती आलेली आहे, बघू शकता तुम्ही, म्हणजे 10.25 इंच ही आलेला नाहीये, 10 इंच आणि एक लाईन वरती आहे। जेवढा आपला हा मुंड्याचा गोल राऊंड असेल तेवढीच आपल्याला बाहीची घडी घ्यायची असते। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। मी इथे एक पेपर घेतलेला आहे आणि पेपरची घडी केलेली आहे। ओपन भाग आहे तो समोरच्या साईडने ठेवलेला आहे आणि जो बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। ओपन बाजू आपल्याला समोरच्या साईडने ठेवायची असते। आता आपण जो गोल राऊंड मुंड्याचा मोजून घेतलेला आहे तेवढंच आपल्याला घडी घ्यायची आहे। 10 इंच आणि एक लाईन होती। इथे मी 10 इंच आणि जी एक लाईन आहे 10 इंचच्या साईडला अशा पद्धतीने आपण टिक करून घेतलेला आहे, म्हणजे 10.25 इंच पेक्षा कमी। तुमचा गोल राऊंड जर 10.5 इंच असेल तर तुम्ही 10.5 इंचची ही घडी घ्यायची असते। इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे। इथे आपली घडी तयार झालेली आहे। आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात। बाहीची उंची आहे 11 इंच। जे आपण तयार ब्लाउजची उंची मोजून घेतलेली आहे ती 11 इंच आहे, त्यात आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे। मी इथे अस्तरची बाही कट करत आहे म्हणून अर्धा इंच वाढवून घेत आहे। तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल तर आपल्याला 1.25 इंच ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण 11.5 इंच वरती जे टिक करून घेतलेलं आहे तिथे लाईन मारून घेऊयात। ही मी आधी लांब बाही कट करून दाखवत आहे। आता आपण दंडघेर मोजून घेऊयात। इथे दंडघेर आहे 5.25 इंच। मी दंडघेर 5.25 इंच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या बाहीवरून दंडघेर काढून घेऊ शकता। 1.5 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन मी इथे 1.5 इंच घेत आहे, तुम्ही 1.25 इंच ही घेऊ शकतात किंवा 2 इंच घेऊ शकता। 6.25 इंचाची आपली दंडघेर आलेला आहे। आता आपण ओपन भागाकडनं मोजून घेणार आहोत, म्हणजेच खुल्या भागाकडनं जे आपण कमी करून घेतो ते टिक करून घेणार आहोत। हा आपला खुला भाग आहे, तिथून आपल्याला वरच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं। 11 इंचच्या बाहीसाठी आपल्याला 3 इंच हे कमी करून घ्यायचं असतं। ओपन भागाकडनं आपल्याला वरच्या साईडने 3 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। इथे आपलं 3 इंच टिक झालेलं आहे। किती इंचच्या बाहीसाठी किती इंच खुल्या भागाकडनं कमी केलं पाहिजे ते मी बाहीच्या चार्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आपण 1 इंच वरती या पद्धतीने टिक करायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची आहे।
1.5 इंच बंद बाजूकडून. आता आपण दंडघेरच्या इथे लाईन मारून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. माझी बाहीची उंची ही 11 इंच आहे. तुम्ही बाहीच्या उंचीत कमी किंवा जास्त करून घेऊ शकता. आता आपण जिथे 1.5 इंच वरती पॉइंट दिलेला आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. या पद्धतीने मी इथे बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण खालचाही आकार देऊन घेऊयात. इथे आपल्या बाहीला आकार देऊन तयार झालेली आहे. इथे आपण बाहीची उंची 11 इंच घेतलेली आहे, त्यात 1/2 इंच प्लस केलेला आहे. हा आहे दंडघेर. दंडघेर आहे 4.5 इंचाचा, त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. मी इथे 1.5 इंच वाढवलं आहे. तुम्ही 1.25 इंच ते 2 इंच वाढवून घेऊ शकतात. इथे आपण 1.5 इंच वरती टिक केलेला आहे आणि खुल्या भागाकडनं वरच्या साईडला आपल्याला 3 इंच हे कमी करून घ्यायचं असतं. इथे 3 इंच वरती मी टिक करून घेतलेला आहे. इथून आपल्याला 1 इंच वरती टिक करायचं आहे. इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. आता आपण बाही कट करून घेऊयात. बाहीचा दंडघेर, बाहीची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात. म्हणजेच तुमच्या ब्लाऊजची जी बाही आहे त्याच्यावरून माप घेऊन तुम्ही दंडघेर आणि बाहीची उंची मोजून घेऊ शकता. इथे आपण बाही कट केलेली आहे. आता आपण बाहीचा जो आतला भाग आहे तो कट करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला बाही ओपन करून घ्यायची आहे. इथे मी बाही ओपन करून घेतलेली आहे. जो आतला भाग आहे तो कट करून घेऊयात. मी इथे बाहीचा आतला भाग कट करून घेत आहे. आपला बाहीचा आतला भाग कट झालेला आहे. हा आहे आपला बाहीचा पुढचा भाग. तुम्ही पुढच्या भागाचे इथे टिक करून घेऊ शकतात, नाही तर छोटासा खाचा पाडून घेऊ शकतात. हा आपला बाहीचा पुढचा भाग आहे, किंवा तुम्ही नाव देखील टाकून घेऊ शकतात. अगदी मधोमध आपल्याला छोटासा खाचा पाडून घ्यायचा आहे. इथे मी या पद्धतीने खाचा पाडून घेतलेला आहे. बाहीवरती मी लिहून घेत आहे पुढचा भाग म्हणून. जो पुढचा भाग आहे तिथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे किंवा टिक करून घ्यायचा आहे. टिक करून घेतल्यामुळे किंवा लिहून घेतल्यामुळे आपल्या लक्षात येते की हा पुढचा भाग आहे. आता आपण पाठीमागच्या भागावरती ही बाही लावून बघणार आहोत. ज्याचा आपण माप घेतलेला आहे त्याच्यावरती ही बाही लावून बघणार आहोत. मी इथे पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आता आपण जे 1/2 इंच वरती पॉइंट करून घेतलेला आहे तिथून आपल्याला ही बाही ठेवायची आहे आणि मोजून घ्यायची आहे. ही बाही कट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आपली बाही इथे कट झालेली आहे. आता आपण लावून बघूयात. जो आपण खाचा पाडून घेतलेला आहे तो 1/2 इंचच्या पॉइंट वरती ठेवायचा आहे आणि या पद्धतीने लावून बघायचं आहे. आपल्याला बाही लावताना बिलकुल बाही ओढायची नाही, अगदी सावकाश अशी लावून बघायची आहे. बघू शकता इथे आपली बाही अगदी परफेक्ट अशी कट झालेली आहे. कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही. अशा पद्धतीने माप घेऊन बाही कट केल्यामुळे आपली बाही अगदी परफेक्ट अशी कट होते. इथे आपली फुल बाही कट झालेली आहे, म्हणजेच लांब बाही कट झालेली आहे. तुम्ही उंचीचं प्रमाण जे दंडघेर आहे तिथून कमी करून घेऊ शकतात. तुम्हाला जर बाहीची उंची कमी करायची असेल किंवा वाढवायची असेल तर दंडघेरच्या साईडनेच आपल्याला बाहीची उंची कमी किंवा वाढवून घ्यायची असते. आता आपण लहान बाही कट करूयात, म्हणजे छोटी बाही कट करणार आहोत. मी इथे घडी करून घेतलेली आहे पेपरची. बंद बाजू ही माझ्या साईडने आहे आणि जी ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडने आहे. आता आपण सर्वात आधी घडी मोजून घेणार आहोत. 10 इंच आणि वरती एक लाईन आहे, म्हणजे 10.25 इंचापेक्षा कमी आहे. तेवढीच आपल्याला ही घडी घ्यायची आहे. जेवढा आपला मुंड्याचा गोल राऊंड आहे तेवढीच आपल्याला ही घडी घ्यायची असते. इथे आपली घडी मोजून तयार झालेली आहे. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेर आहे 6.5 इंच. त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. मी इथे शिलाई मार्जिन 1.5 इंच वाढवत आहे. तुम्ही 2 इंच किंवा 1.25 इंच देखील वाढवून घेऊ शकता. आता आपण लाईन मारून घेऊयात.
इथे आपण जे टिक केलेलं आहे तिथे अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायचं आहे। इथे आपण या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण बाहीची उंची मोजून घेऊयात। मी इथे तुम्हाला बाहीची उंची मोजून दाखवते। मी 4 इंचची बाही घेतलेली आहे आणि अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आणि बिना अस्तरची बाही जर तुम्ही शिवत असाल तर त्यासाठी आपल्याला 1.25 ते 1.5 इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं। मी ते 4 इंचची बाही घेत आहे। आता आपण खुल्या भागाकडनं टिक करून घेणार आहोत, म्हणजे जो ओपन भाग असतो तिथं आपल्याला वरच्या साईडने 2 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। 4 इंचच्या बाहीसाठी आपल्याला खुल्या भागाकडनं 2 इंच वरती टिक करून घ्यायचं असतं। इथे आपण 1 इंच वरती टिक करून घेऊयात। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। 1.5 इंच बंद बाजूकडून मोजून घ्यायचं आहे। इथे आपण 1.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। ही आपली उंची आहे। इथून आपण दंडगैर घेतलेला आहे। नंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। इथे मी आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण आतला आकार देऊयात। दोघेही आपले आकार देऊन तयार झालेले आहे। आता आपण कट करून घेऊया। कट करताना आपल्याला सर्वात आधी वरचा आकार कट करायचा असतो। मी इथे या पद्धतीने जो वरचा आकार आहे बाहीचा तो कट करून घेतलेला आहे। आता आपण बाहीला ओपन करून घेऊयात। मी इथे बाहीला ओपन करून घेतलेली आहे आणि जो आतला आकार आहे तो कट करून घेत आहे। हा जो आकार आहे तो पुढच्या बाजूला येतो। इथे आपला बाहीचा आतला आकार देखील कट झालेला आहे। हा जो आपण आकार कट करून घेतला ही पुढच्या साईडला लावण्यासाठी असतो, म्हणजेच पुढचा भाग आहे हा बाहीचा। आपण एक टिक करून घेऊ शकतो किंवा नाव देखील टाकून घेऊ शकतो। आता आपण बाहीला अगदी मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे। तुम्ही टिक देखील करून घेऊ शकता पेनने। आता आपण बाही लावून बघूयात। इथे आपण टिक करून घेतलेला आहे अर्धा इंच वरती, तिथून आपल्याला बाही लावून बघायची आहे। आपली मोठी बाही आपण लावून बघितली, अगदी परफेक्ट अशी कट झालेली आहे। आता आपण ही लहान बाही लावून बघणार आहोत। लहान बाही ही लावताना आपल्याला सेम पद्धतीने लावायची आहे। बाही लावताना कुठलीही बाही लावताना आपल्याला बाही बिलकुल ओढायची नाहीये। बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली बाही कट झालेली आहे, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। या पद्धतीने मोजून घेतल्यामुळे आपली बाही अगदी परफेक्ट अशी कट होते। ही बाही मोजून घेण्याची आणि कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे। इथे आपलं 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे आणि त्यासोबत आज आपण 2 बाह्या देखील कट केलेल्या आहेत। एक आहे फुल बाही आणि एक आहे शॉर्ट बाही। 2 बाह्या आपण याबरोबर कट केलेल्या आहेत। तुम्हाला जर आमचा 38 साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।